कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत, तर मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आधी माध्यमांना दिल्यानं विरोधक आक्रमक. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची 1.5 तास भेट, तर धनंजय मुंडेंची प्रकृती ठीक नसल्यानं पंकजा मुंडे भेटायला गेल्याची कार्यालयाकडून माहिती. कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानंतर आता दमानिया आक्रमक, तर आज विधिमंडळाच्या बाहेर दमानिया ठिय्या आंदोलन करण्याची ही शक्यता. संभाजी महाराजांप्रमाणे माझाही छळ झाला, त्यांचा धर्म बदलण्यासाठी, माझा पक्ष बदलण्यासाठी छळ, अनिल परब यांचा आरोप. भाजप अनिल परबांविरोधात आज आंदोलन करणार, राज्यपालांच्या अभिभाषणावरील अनिल परबांच्या वक्तव्यावर भाजपचा आक्षेप. घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईमध्ये येणाऱ्यानं मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही, संघाच्या भैयाजी जोशींचं वादग्रस्त विधान. तर मुंबईची भाषा मराठीच, माझ्या विधानाचा गैरसमज झाला, वादानंतर भैयाजी जोशींची सारवासारव. महाराष्ट्रात आता नवे अनाजी पंत आणि औरंगजेब तयार झालेत. भैयाजी जोशींच्या विधानावर उद्धव ठाकरेंची टीका, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची ही मागणी. भैयाजी जोशींकडून मराठीचा अपमान नाही, तर काही लोक राजकारण करतायत, त्यांनी आता राजकारण थांबवावं, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. विधानभवनात सत्ताधारी पक्षाच्या कृतीला जशास तसं उत्तर द्या, विरोधकांना टार्गेट करत असल्यास आता महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन लढणार, तर महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिवसेनेचा शिवसंवाद दौरा, श्रीकांत शिंदे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. शेतसारा न भरलेल्या सरकारी मालकी दाखवलेल्या आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार, कायदा दुरुस्ती विधेयक सादर, 1093 प्रकरणं निकालात निघणार. राज्यातील 24,152 खासगी शाळांपैकी 388 शाळा अनधिकृत असल्याची माहिती, 36 शाळांकडून दंड वसूल, तर 99 शाळांवर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल, दादा हुसेनची माहिती. राज्यात 224 जीबीएस रुग्ण, तर 26 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू. पुण्यामध्ये सर्वाधिक जीबीएस रुग्णांची नोंद, जीबीएसमुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू. रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, आवश्यकता असल्यास घराबाहेर पडण्याचाही सल्ला. स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेकडून 3 तास कसून चौकशी, गाडे उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची पोलिसांची माहिती. होळीनिमित्त कोकणात विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार, मुंबई ते मडगाव विशेष रेल्वे गाडी, तर पनवेल ते चिपळूण मेमू धावणार. रोजा पाळण्याच्या मुद्द्यावरून क्रिकेटर मोहम्मद शमीवर मुस्लिम धर्मगुरूंची आगपाखड, तर शरीयतच्या दृष्टीनं मोहम्मद शमी गुन्हेगार, मुस्लिम धर्मगुरू शहाबुद्दीन रझवी यांचं वक्तव्य. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.